नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका शासकीय योजनेबद्दल जी टोमॅटो शेती करणाऱ्यांसाठी फारच महत्त्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या टोमॅटो उत्पन्नासाठी जर तुम्ही तार, बांबू किंवा कुंपणासाठी अनुदान हवं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरकारकडून एक योजना सुरू झाली आहे जी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी संरक्षित कुंपण घालण्यासाठी 50% पर्यंत सरकारी अनुदान देते. काय आहे ही योजना? कशी करायची अर्ज प्रक्रिया? कोण पात्र आहे? चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. या योजनेचं नाव आहे मागणी आधारित फलोत्पन्न क्षेत्र वाढ योजना, संरक्षित कुंपणासाठी अनुदान टोमॅटो पिकासाठी. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची ही योजना राबवत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशु, जनावरे, चोरी आणि इतर नुकसानांपासून सुरक्षित देणे आहे. यामुळे हे उत्पादन टिकते, फळांचा दर्जा देखील वाढतो आणि उत्पन्न देखील वाढते. शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात, म्हणजे जसे की जनावरांची हानी, शेतफळांची चोरी, उघड्या शेतातील कीड आणि रोगांचे प्रमाण, उत्पादनावर हवामानाचा परिणाम. या सर्व समस्यावर उपाय म्हणजेच कुंपण, आणि हे कुंपण जर सरकारकडून 50% सवलतीत मिळत असेल तर त्यासारखी संधी दुसरी नाही. अर्जदार हा शेतकरी असावा, जमीन स्वतःच्या नावावर असावी, 7/12 उतारा अद्ययावत असावा, शेती टोमॅटो पिकासाठी वापरली जात असावी, महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. योजना एकदाच मिळते, फक्त एका प्लॉटसाठी. तर संयुक्त खातेदार असतील तर त्यांची संमती लागेल. त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट काय लागणार आहेत, तर अर्ज करताना खालील कागदपत्रांचीही पूर्तता करावी लागणार आहे आपल्याला. आपले आधार कार्ड, त्यानंतर 7/12 उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, नंतर मोबाईल नंबर, स्वतःचा फोटो, टोमॅटो पिकाचे फोटो, जमीन नकाशा, संक्षिप्त फॉर्म. सर्व कागदपत्रे हे स्पष्टपणे आपल्याला स्कॅन करून ठेवायचे आहेत. त्यानंतर अर्ज प्रक्रिया आपल्याला mahadbt.महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवर जायचं आहे. नवीन युजर असल्यास प्रथम नोंदणी म्हणून ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार क्रमांक व OTPच्या सहाय्याने लॉग इन करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला कृषी विभाग हा निवडायचा आहे. संरक्षित कुंपणासाठी अनुदान टोमॅटो ही योजनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी अद्ययावत माहिती ही भरून, शेताची सविस्तर माहिती भरून, नंतर क्षेत्रफळ, टोमॅटो पिकाचे फोटो असे सर्व कागदपत्रे अपलोड करून अर्ज हा सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक हा सेव्ह करून ठेवायचा आहे. आपल्याला एक अर्ज करताना इंटरनेट सेंटर किंवा ग्रामसेवकाचीही मदत घेऊ शकता. यासाठी किती अनुदान मिळते ते थोडक्यात जाणून घेऊया. एकूण खर्चाच्या 50% रक्कम अनुदान मिळते. काही जिल्ह्यांमध्ये 40% देखील लागू आहे. जास्तीत जास्त मर्यादा 1,00,000 रुपये आहे. उर्वरित रक्कम ही शेतकऱ्याने भरायची असते. अनुदान थेट बँक खात्यात हे शेतमालकाच्या बँक खात्यात जमा करतात. उदाहरणार्थ, जर तुमचा कुंपण खर्च 80,000 असेल तर सरकार तुम्हाला 40,000 ते 50,000 पर्यंत अनुदान हे देणार आहे. ही योजना चालू आहे 2025-26 साठी. प्रथम अर्जदारास हे प्रथम प्राधान्य मिळणार आहे. अर्ज तातडीने भरा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज हा फेटाळला जाऊ शकतो. कागदपत्रे JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असावीत. काही शेतकऱ्यांनी यांचा वापर करून फायदा घेतलेला आहे. तर ते शिवाजी शिंदे, अहिल्यानगर जिल्हा. टोमॅटो पिकावर जनावरांचा त्रास होत होता. कुंपणामुळे आता पीक पूर्ण वाचतंय आणि अनुदान मिळाल्यानंतर त्याचा खर्चही निम्मा झाला आहे. त्यानंतर सुनीताताई मोहिते हे या सोलापूरच्या आहेत. यांनी ऑनलाईन अर्ज भरला आणि सरकारने 48,000 रुपये हे खात्यात टाकले. आता त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. त्यानंतर प्रकाश गवळी ह्या नाशिकच्या आहेत. यांनी
मागच्या वर्षी कुंपण केला आणि आता त्यांचं 30% जास्त उत्पादन हे घेतलं जात आहे. त्यानंतर भाड्याच्या जमिनीवर अर्ज करता येईल का? तर नाही. तर जमीन ही स्वतःच्याच नावावर असायला पाहिजे. एकापेक्षा जास्त प्लॉटसाठी अर्ज करता येईल का? नाही. ही योजना एकदाच मिळते आणि एकाच प्लॉटसाठी अनुदान हे घेता येतं. अनुदान किती दिवसात आपल्या खात्यावर येते? तर कागदपत्रे पूर्ण झाल्यास 2 ते 4 महिन्यात आपले जे अनुदान आहे ते आपल्या बँक खात्यात हे जमा होणार आहे. माहिती चुकीची भरली गेल्यास हा अर्ज रद्द होणार आणि योजना ही आपल्यासाठी बंद होऊन जाते. त्यानंतर काही फायदे आहेत, ते शेतकऱ्यांसाठी खूप फायदेमंद आहेत. तर ते फायदे: उत्पादन सुरक्षित राहते, फळांचा दर्जा देखील चांगला होतो, याचा बाजारात चांगला दरसुद्धा मिळतो, नुकसानही टळते आणि शेतकऱ्याची थेट आर्थिक मदतही होते. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही टोमॅटोची शेती करत असाल आणि त्यात नुकसान टाळून चांगलं उत्पन्न कमवायचं असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. आत्ताच महाडीबीटीच्या पोर्टलवर जा आणि अर्ज करा. 50% फायदाही मिळवा. आमची ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक अधिक योजनांसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शेतकऱ्याला माहीत असेल तर तो कधीही मागे राहत नाही. तुमच्यासाठी हे सगळं आहे कारण तुम्ही आहात देशाचे अन्नदाता. धन्यवाद.